नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरतीच्या काही पदांसाठीच्या एक्झाम मागे झालेल्या आहे. काही पदांसाठीच्या एक्झाम बाकी आहे. राहिलेल्या पदांपैकी आता महत्वाच्या 2 पदांच्या एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया हे 2 पदं कोणती आहे, एक्झाम कधी होणार आहे, ह्या एक्झाम एका दिवशी होणार आहे की वेगळ्या दिवशी होणार आहे, या दोन्ही पदांसाठी एक्झाम एकच असणार की वेगळी असणार आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी वेगळ्या विभागातून जर फॉर्म भरला असेल तर तुमचा विचार हा सगळ्या ठिकाणी केला जाणार का, त्या संदर्भातलं हे परिपत्रक काय म्हणतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच ची अशी बॅच आहे की येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेचा सिलेबस त्यामध्ये कव्हर केला जातो. जसं की काही दिवसानंतरच अपेक्षित अशी जाहिरात येणार आहे. मनपाची आहे, नगर परिषद आहे, त्यानंतर महिला बाल कल्याणची काही ऍड बाकी आहे. आदिवासी विभागाचे बघा जवळपास 4,500 जागा अजून रिक्त त्याबाबत पण जाहिरात येणार आणि वन विभागाची 9,000पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे. सो या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असाल, तयारी करायची असेल तर मार्गदर्शनासाठी ही तुमची बॅच असणार आहे. सरळ सेवा सर्वसमावेशक जी की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. याची फी फक्त 1999 जीएसटी. ही बॅच तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात आणि फक्त नॉन टेक्निकल साठी असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा हे परिपत्रक आहे 24 मार्च 2025 परिपत्रक आहे. आदिवासी विकास विभाग वरती जाहीर सूचना त्यांनी दिली आहे. कधी होणार परीक्षा, तर यांनी 2 पदांची दिली. बघा यांनी सांगितलं की 2 पद कोणते, वार्डन आणि सुपरिटेंडंट. वार्डन म्हणजे आपण त्याला म्हणतो गृहपाल, सुपरिटेंडंट ज्याला आपण म्हणतो अधीक्षक. या दोन्ही पदांसाठी ते मेल असो पुरुष असो दोघांसाठी तुमची जी एक्झाम आहे मेल अँड फिमेलची ती एक्झाम आहे 9 एप्रिल 2025 ला. बघा मेल अँड फिमेल साठीची जे पेपर आहे, वार्डन मेल अँड फिमेल असेल, सुपरिटेंडंट मेल अँड फिमेल असेल, या दोन्ही पदांसाठी ज्यांनी फॉर्म भरला असेल सगळ्या उमेदवारांची एक्झाम 9 एप्रिलला होणार आहे. आता या परिपत्रकामध्ये त्यांनी अजून काय सांगितलं बघा, तुम्हाला माहिती असेल मी तुम्हाला बॅकग्राऊंड लागून जातो की 17 वेगवेगळी पदनामांसाठी एक्झाम होणे, टोटल 611 पदांसाठी एक्झाम होते. लक्षात घ्या सगळ्या विभागांमध्ये. तर यामध्ये महत्वाचं आहे की या आदिवासी विभागामध्ये ज्या एक्झाम होणार आहे त्या जी पद आहेत कोणती कोणती आहेत बघा. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं गृहपाल ज्याला आपण काय म्हणतो, आपण वार्डन म्हणतो, गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, आणि दुसरा आहे अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री. ही जी पद आहेत ती 4 पद आहेत बघा. यामध्ये ही 4 पद आहे. आता एखाद्या उमेदवाराने फॉर एक्झाम्पल ए नावाचा उमेदवार आहे, हा उमेदवार मेल कॅन्डिडेट आहे. ह्या मेल कॅन्डिडेटने फॉर्म भरताना गृहपालला पण भरलाय, या उमेदवाराने अधीक्षकाला पण फॉर्म भरलाय. किंवा दुसरी एक कॅन्डिडेट आहे तिला आपण म्हणूया डी कॅन्डिडेट आहे, जी फिमेल आहे, ती फिमेल आहे आणि त्यांनी फॉर्म भरताना बघा 2 ठिकाणी फॉर्म भरलाय, गृहपालला पण फॉर्म भरलाय आणि ते अधीक्षकाला फॉर्म भरलाय. तर यांची जी एक्झाम होणार आहे ती एकच एक्झाम होणार आहे. म्हणजे गृहपाल स्त्रीसाठी वेगळी, गृहपाल पुरुषसाठी वेगळी असं होणार नाही. अधीक्षक पुरुष वेगळा, अधीक्षक स्त्री वेगळी अशी होणार नाही. अधीक्षक पुरुष वेगळा आणि गृहपाल स्त्री वेगळी असं पण होणार नाही. त्या चौघांच्या एक्झाम एकत्रच होणार आहे, एकच एक्झाम होणार आहे असं मी नोटिफिकेशन दिलं आहे. आणि असं तुम्ही जर सिलेबस बघितला, पॅटर्न जर बघितला तसा सगळ्यांचा सेम आहे. आणि 4ही एक्झाम जर बघितल्या 200 मार्कांना, मराठी 50 मार्कासाठी आहे, इंग्लिश 50 मार्कासाठी आहे, नंतर सामान्य ज्ञान 50 मार्कासाठी आहे आणि बौद्धिक जाती 50 मार्कासाठी आहे. 120 मिनिटांमध्ये सोडवायची तुम्हाला ऑनलाईन एक्झाम आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार, लक्षात घ्या. सो त्यांनी परिपत्रकात काय सांगितलं पुढे बघा, ही जी एक्झाम होणार याबद्दल बघा. उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र बघा, तुम्हाला हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट आता तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा प्रवेश पत्र, परीक्षेचे ठिकाण आणि परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ tribal.maharashtra.gov.in यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे आता तुम्ही जाऊन चेक करू शकता. आजच्या डेट पासून तुमची एक्झाम 9 एप्रिलला आहे. म्हणजे आज जर विचार केला तर साधारणतः 15 दिवस तुमचे बाकी आहे. 10 दिवस अगोदर हॉल तिकीट काढता येतात. तरी पण आता जाऊन तुम्ही चेक करू शकता. ते 10 दिवस अगोदर म्हणजे तुम्ही विचार करा साधारणतः ह्या मंथच्या एंडला तुमचं हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कोणत्या डेटला, डेट तर तुम्हाला एक दिली ऑलरेडी त्या डेट, आणि तुम्हाला परीक्षेचं ठिकाण कळणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जायचं आहे. तर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्गसूचना डाउनलोड कराव्या. ओके, आता इथपर्यंत झालं. परत अजून एक महत्वाची बातमी त्यांनी यात सांगितली बघा, काय आहे, परीक्षा एकच होणार आहे. ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, म्हणजे वरील पदांपैकी जसं की तुम्हाला मी सांगितलं आता गृहपाल आहे पुरुष आहे आणि अधीक्षकाला पण पुरुष आहे,
त्यानंतर विभाग पण आहे, विभागानुसार तुम्ही फॉर्म भरले असेल, बरोबर, विभागानुसार फॉर्म भरले असेल. So, त्या उमेदवारांनी फॉर एक्झाम्पल यांनी भरलाय, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं नाशिक विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, एखादा उमेदवार आहे नागपूर विभागामध्ये पण फॉर्म भरलेला आहे, म्हणजे किती झाले, इथे 2 आणि इथे 2 असे 4 भरले. जे जास्त पदांसाठी तुम्ही अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केल्या सर्व पदांसाठी विचार केला जाईल. हे 2 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. एकदाच होईल आणि सर्व परीक्षांसाठी तुम्हाला सर्व पदांसाठी तुमचा विचार केला जाणार आहे. So, विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम तुमची वेगवेगळी होणार नाहीये. जर तुम्ही असं अपेक्षित असाल की आताही देतो, मग अधीक्षक देईल, मग गृहपाल देईल, मग नाशिक विभागाची, मग अमरावती विभागाची, अशी सेपरेट होणार नाहीये. त्यानंतर पदांचा विचार केला तर महिलांना वाटलं की ही पुरुषांची एक्झाम आहे, गृहपाल पुरुषांची आहे, अधीक्षक पुरुषांची, असं पण नाही. एकत्र एक्झाम आहे तुमची, एकाच वेळेस तुमची एक्झाम होणार आहे. त्या एक्झामला पुरुष पण आणि स्त्रिया पण म्हणजेच मेल आणि फिमेल दोघंही असणार आहे. तो वेगवेगळे होणार नाहीये असं तुम्ही जर कन्सिडर करून ठेवलं असेल लक्षात घ्या आणि तुमच्या बाकीच्या ग्रुपवर पण मेसेज पोहोचवा, कारण ऑलरेडी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांना फक्त माहिती द्या की बाबा एक्झाम होताना एकच एक्झाम होणार आहे ह्या पदांसाठी. तुम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पदांसाठी जरी अप्लाय केला असेल परीक्षा मात्र एकच होणार आहे असं दिसतं इथे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात लक्षात घ्या, तयारीत राहा. आणि या संदर्भात टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या बॅचवर जाऊन तुम्ही ऍपवर जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज पण घेऊ शकता, सोडू शकता. तुमचा शेवटच्या टप्प्यात स्कोर काय येतोय, शेवटच्या टप्प्यात कशाला रिव्हिजन दिली पाहिजे ते पण नीट समजून घ्या. आपल्या ऍपवर तुम्ही जर गेलात ना तर टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेची जर तयारी करायची असेल तर सर्वसमावेशक अशी बॅच पण तुम्हाला 1999 जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. ही रेकॉर्ड स्वरूपातली बॅच आहे, किती वेळ तुम्ही बघू शकता, 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला जर टेस्ट सिरीज अवेलेबल टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये जाऊन फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज पण परचेस करू शकता. काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888252117, या नंबरला आपण कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.